शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी गोरेगावच्या नेस्को येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन सोहळ्यात ठाकरे गटाला इशारा दिलाय. आता फक्त खासदार फोडलेत, यापुढे आमदार आणि नगरसेवकही फोडणार, असा थेट इशारा गुलाबराव पाटील यांनी दिलाय. शिंदे गटाने ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले, यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी, मी तुम्हाला एक सांगतो, 6 खासदारांचं मला माहित नाही, पण यांचं पोरगं माझ्या पोराच्या वयाचं आहे. ते म्हणायला लागले की ती लोक पैशाच्या भरवशावर फुटले. अरे सोन्या, तुमचे बापजादे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही मंत्री होतात, तेव्हा गल्लोगल्ली फिरली असतात, आमदारांची नाराजी काढली असती तर ही वेळ आली नसती. हा तर छोटा झटका आहे, विधानसभेचा अजून फटका आहे आणि महापालिकेचाही मोठा चटका आहे, असा इशारा पाटील यांनी दिलाय. दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थितांची मनं जिंकली आहेत. चंदनशिवे यांनी भाषणादरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट साथ घालत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. ते म्हणालेत की आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही मोठी यंत्रणा, पैसा किंवा सत्ता असली तरी घाबरू नका. हा महाराष्ट्र आणि हा सामान्य शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जो संघर्ष करताय तो वाया जाणार नाही. आता मागे हटायचं नाही, मैदानात उतरून या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची, असं नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्यात म्हटलंय. भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने आपली बाजू मांडली. बुलढाणा येथे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉफ केलेले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या फोटोत आक्षेपार्ह काय आहे कळत नाहीये, मागचे लोक कट करून मॉफ केलेले ते फोटो आहेत. दरम्यान संबंधित छायाचित्र बनावट तसेच बदनामीच्या उद्देशाने प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव येथे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुंबईतही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित सोशल मीडिया खात्याचा तसंच पोस्ट प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. परिणामी आज देखील मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. एरवी मुंबईच्या रस्त्यांवर दररोज सुमारे 2766 बस धावणाऱ्या बेस्टकडून शुक्रवारी दिवसभरात अवघ्या 48 बस चालवण्यात आला. तर चालवण्यात आलेल्या 48 गाड्यांपैकी 9 गाड्या बेस्टच्या मालकीच्या तर 39 गाड्या वेट लीजवरील होत्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलक संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. 12 संघटनांच्या कृती समितीने ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलं असलं तरी ती निष्फळ ठरल्याचा दावा करत रात्री 9:30 वाजता संप सुरूच ठेवण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी, बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करणं, सुधारित वेतन करार यासह विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात आला आहे. जून महिन्यातही राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कमालीची उष्णता वाढली आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याचा इशारा देण्यात आला. पेरणी रखडल्या असून शेतकरी पावसाची वाट पाहतोय. मात्र आता जुलै महिन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. अरबी समुद्रात मान्सून एकाच जागी रेंगाळला असून राज्यात मान्सून दाखल होण्याकरता आणखीन काही दिवसाचा कालावधी लागणार आहे. तसेच आज राज्यात उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, कोकणात उष्णता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान मान्सूनने आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये प्रगती केली आहे. त्यानंतर बुधवारी देशभरातील मान्सूनची वाटचाल स्थिर होती, ज्यामुळे राज्यात 1 जुलैनंतर पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस वोटिंगमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली असून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष BY विजेंद्र यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांना 23 जून रोजी दिल्ली येथे स्पष्टीकरणासाठी पाचारण केल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे तिथप्पन्ना कमकनूर, PV मोहन, BK हरिप्रसाद, शिवण्णा BS आणि विनय कार्तिक प्रकाश हे 5 उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे लिंगराज पाटील आणि रघु आर यांना विजय मिळाला. मात्र GDSचे एकमेव उमेदवार गोविंद राजू यांचा पराभव झाला. निवडणुकीच्या निकालानुसार काँग्रेसला एकूण 151 मतं मिळाली. पक्षाच्या संख्याबळानुसार अपेक्षित मतांपेक्षा तब्बल 11 मतं अधिक मिळाल्याने भाजप आणि JDS मधील काही आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केल्याचा संशय व्यक्त केला. नीट UGC पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. टेलिग्राममधील मोठ्या प्रमाणावर सामग्रीचं स्वयंचलित प्रसारण करण्याची क्षमता पाहता सरकारचे हे पाऊल योग्य असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटल्याच्या आरोपानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. 21 जून रोजी होणाऱ्या
पुनर्परीक्षापूर्वी पेपरफुटी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाने टेलिग्रामची याचिका फेटाळताना म्हटले की देशाची सार्वभौमता, अखंडता, संरक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला ऑनलाईन माहिती ब्लॉक करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल सर्वात कमी निर्बंध लादणारी योग्य उपाययोजना आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्यासोबत एक फोटो काढण्यासाठी भीक मागितली असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता मेलोनी यांनी प्रत्युत्तर दिलंय. खोट्यालाही काही मर्यादा असतात. इटली कोणासमोर भीक मागत नाही, अशा शब्दात मेलोनी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इटलीने त्यांच्या अमेरिकेचा दौराही रद्द करत नाराजी व्यक्त केली आहे. मेलोनी यांनी सांगितले की असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, परंतु हे अत्यंत लज्जास्पद आहे. काही गोष्टींना उत्तर देणं गरजेचं असतं. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान पूर्णपणे खोटं आहे. जेवढी सक्ती आणि कठोरपणा ट्रम्प आपल्या मित्र देशांच्या विरोधात दाखवतात, तेवढीच ठाम भूमिका ते पाश्चात्य देशांचे विरोधक आणि अमेरिकेच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांसमोर का दाखवत नाही, असा सवालही त्यांनी केलाय. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर थेट भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान देण्यात आलं. शनिवारी होणाऱ्या अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी तो उपस्थित राहणार आहे. हर्षितने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून तो आता चेन्नई येथे भारतीय एकदिवसीय संघात दाखल झालाय, असं बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सचिव देवाजित सैकिया यांनी नमूद केलंय. परंतु बीसीसीआयने यापूर्वी दुखापतीतून परतणाऱ्या खेळाडूंसाठी देशांतर्गत सामना किंवा असंघासाठी खेळणं बंधनकारक केलं होतं. मात्र 24 वर्षीय हर्षितला थेट राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आल्याने या नियमाबाबतच प्रश्न निर्माण केले जातात. दरम्यान हर्षितने अखेरचा स्पर्धात्मक सामना 5 महिन्यापूर्वी खेळला होता. त्यानंतर T20 विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यात त्याला दुखापत झाली. अभिनेत्री अश्विनी महांगे हिच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या पारंपरिक लुकचे चाहते भरभरून कौतुक करतात. अश्विनीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान करून मराठमोळा लुक साकारलाय. या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. यासोबतच दागिन्यांमुळे तिच्या संपूर्ण लुकला एक राजेशाही स्पर्श मिळतोय. या फोटोमध्ये पांढऱ्या घोड्याचा समावेश करण्यात आला, त्यामुळे फोटोमध्ये एक वेगळेपण आणि भव्यता जाणवतीये. हे फोटो शेअर करताना अश्विनीने आप अपनी कहानी के मुख्य पात्र है असं कॅप्शनही दिलंय. तिचा हा लुक चाहत्यांना विशेष आवडलेला आहे. हा फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.